सन्माननीय परीक्षक, एस आर दळवी फाउंडेशनचे अध्यक्ष, कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, मी डॉक्टर वैशाली शांताराम शिंदे, कमला नेहरू कन्या विद्यालय नंदुरबार येथील उपशिक्षिका, आपणा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. माझा आत्मनिवेदनाचा विषय आहे सुसंगती सदा घडो. सुसंगती किती छान शब्द आहे ना. सुसंगत म्हणजे काय, तर सुसंगत म्हणजे चांगली संगत. आपण ज्या वेळेला लहान होतो, लहानाचे मोठे झालो, तोपर्यंत आपल्याला आपल्या परिसरामध्ये, आपल्या आजूबाजूला आपले कुटुंबीय चांगले मिळाले, त्यांची चांगली संगत लाभली. त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील चांगल्यांचा सहवास मिळाला, आपले मित्रमैत्रिणी चांगले होते, आपले गुरुजन चांगले होते आणि म्हणूनच आपण शिक्षक या पदापर्यंत पोहोचलो. हे का शक्य झालं, तर हे सुसंगतीमुळे शक्य झालं. म्हणून चांगली संगत ही खूप महत्त्वाची आहे. जसं आपण म्हणतो की परिसाने जर लोखंडाला स्पर्श झाला परिसाचा, तर ते लोखंडाचं सोन्यात रूपांतर होतं. हे कशामुळे, तर ते चांगल्याच्या सान्निध्यात आल्यामुळे. त्याचप्रमाणे आपण काही कथा ऐकलेल्या आहेत. जसं आपण वाल्ल्या कोळीची कथा ऐकलेली आहे. जो वाल्ल्या कोळी होता अत्यंत दुर्दैवी होता आणि लोकांवर अन्याय अत्याचार करायचा. परंतु ज्या वेळेला तो चांगल्याच्या संगतमध्ये आला, म्हणजे नारद मुनींचे चांगले विचार त्याच्यापर्यंत आले आणि त्या वाल्याचा वाल्मिकी झाला. त्यांनी रामायण हा पवित्र ग्रंथ लिहिला. हे कशामुळे शक्य झालं, तर हे सुसंगतीमुळे शक्य झालं. त्याचप्रमाणे अंगुलीमालची गोष्ट आपण सुद्धा ऐकलेली आहे. जो अंगुलीमाल होता बोटं कापायचा आणि त्याची गळ्यात माळ घालायचा, परंतु ज्या वेळेला गौतम बुद्धांच्या सानिध्यात तो गेला, गौतम बुद्धांचे चांगले विचार त्याच्या कानावर पडले, त्यावेळेला तो सुद्धा सदाचाराने वागू लागला. हे का शक्य झालं, तर चांगल्या विचारांमुळे शक्य झालं. म्हणून सुसंगत ही अत्यंत महत्त्वाची असते. ज्या वेळेला आकाशातून पाण्याचे थेंब बरसत असतात, त्यावेळेला प्रत्येक थेंब स्वतःच्या मनाशी विचार करत असावा की मी कोण, माझं अस्तित्व काय, या जमिनीवर पडल्यावर मी नष्ट तर होणार नाही. आणि हा थेंब ज्या वेळेला जमिनीत पडतो त्यावेळेला त्याचं अस्तित्व संपतं. परंतु तोच थेंब जर कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चकाकतो आणि तोच थेंब स्वाती नक्षत्रामध्ये समुद्राच्या गर्भात असलेल्या शिंपल्यात पडतो, त्यावेळेला तो चमकणारा मोती तयार होतो. बघा, थेंब तोच, फरक फक्त सहवासाचा. मग हे काय शक्य होतं, तर चांगल्या संगतीमुळे शक्य होतं. जर चांगली संगत असली तर मनुष्य चांगला घडणारच आहे. म्हणून चांगली संगत मिळाली पाहिजे. मृत्युंजय कर्णाला आपण सगळेजण ओळखतो, परंतु जो कर्ण होता तो वाईट बुद्धीच्या मागे लागला, दुर्योधनाच्या मागे लागला आणि तो मृत्यूपदाला प्राप्त झाला. म्हणून शाहीर अनंत फंदी म्हणतात, बरी खुशामत शहाण्याची ती मूर्खाची ती मैत्री नको, संसारामध्ये बैस आपला उगाच भटकत फिरू नको. म्हणून नेहमी चांगल्याची संगत धरावी. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली म्हणून आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.